हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्टर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि सुरक्षित असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन विषय, तो म्हणजे कालभैरव अष्टक. हे तर तुम्ही सर्व जाणत असाल की कालभैरव अष्टक ह्याचं महत्त्व काय आहे, वर त्याची सेवा कधी कोणत्या टायमाला योग्य पद्धतीने केली जाते. तर मी ह्याची माहिती तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. तर वेळ वाया न घालवता चला करू व्हिडिओला सुरुवात. कालभैरव हे शिवांचाच एक रुद्र अवतार आहे. पण ह्या रुद्र अवताराला न घाबरता जर तुम्ही त्यांना जर श्रद्धेने आणि विश्वासाने जर तुम्ही त्यांची सेवा केली तर तुम्हाला ते नक्की ते योग्य ते फळ मिळतं तुम्हाला तुमच्या सेवेचं. आणि काल म्हणजे काय हो? काल म्हणजे कालावर मात करणारा. भैरव म्हणजे भयापासून मुक्ती देणारा. तर आपल्याला जेव्हा निराशा येतं, जेव्हा आपल्याला नकारात्मक शक्ती म्हणजे बाहेरची बाधा वगैरे होते, तेव्हा आपण आणि डिप्रेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये आपण अडकलं जाणं किंवा त्या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायला येत नसतं, तेव्हा आपल्याला कुठला मार्गही सुचत नाही. त्या एकाच गोष्टीवर आपण फोकस करत राहतो, म्हणजे आपण कुठेतरी तिथेच स्थक होऊन जातो. तेव्हा जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये जर कालभैरव देवांची जर सेवा केली तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल. तर मी तुम्हाला सांगते की आता कालभैरव देवांची सेवा कशी करायची असते. कालभैरव देवांची सेवा ही तुम्ही सकाळीही करू शकता. जेव्हा सकाळी करतात तेव्हा आपल्याला जी सेवा आपण जी करतो ती सकारात्मक ऊर्जेमध्ये असते. म्हणजे देवभक्ती वगैरे हा काळ सकाळचा असतो, सकारात्मक ऊर्जेचा. तेव्हा ते आपली सेवेचं काही कवच तयार करतं कालभैरव अष्टक. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला नकारात्मक शक्तीने किंवा कोणी आपल्यावर बाहेरची बाधा किंवा करणी वगैरे असं काय प्रकार केलेले असतील किंवा भूत पिशाच ह्या गोष्टींचा आपल्याला भय वाटत असेल, तर नेमकी संध्याकाळीच्या वेळेस ही सेवा आपण करावी, जेणेकरून आपल्याला बाहेरच्या बाधेचा कुठलाही त्रास होत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ते वाचू शकता. रोज संध्याकाळी 8 वाजता किंवा 7 वाजता आपली सेवा दिवाबत्ती वगैरे होऊन जाते. त्यानंतर हे कालभैरव अष्टक बोलायचं आहे. आपल्या नित्यची सेवा आहे दिंडोरी प्रणित मार्गातलं. जर तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक हवं असेल तर मला कमेंट करा. नक्की मी तुम्हाला हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर आजबरोबर तुम्हाला मी आता एक सांगते छोटासा उपाय, जो तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवू शकतो, आपल्याला आपल्या परिवाराचं रक्षण करू शकता. तर दर अमावस्येला तुम्हाला कालभैरव मंदिरात जायचं आहे. तिथे एक नारळ घ्यायचा आहे, अगरबत्त्या 3 घ्यायच्या आहेत, 3, 5 विषम संख्येमध्ये, आणि एक लिंबू किंवा लिंबूची माळ घेतली तरी चालेल. कापूर घ्यायचा आहे आणि खडीसाखर घ्यायची आहे. आणि प्रत्येक अमावस्येला त्यांचा मान सन्मान करायचा आहे. त्यांना सांगायचं की आपल्या घरातल्या सर्वांचं वाईट शक्तीपासून संरक्षण कर वगैरे अशी विनंती करायची आहे त्यांना. आणि 11 वेळेला कालभैरव अष्टक तिथे मंदिरात बोलायचं आहे. आणि मंदिरात बोलून झाल्यानंतर तिथली उदी वगैरे कपाळाला लावायची नाही, नमस्कार करायचा आणि परस्पर आपल्या घरी यायचं, इकडे तिकडे न जाता. अशा प्रकारे तुम्ही दर अमावस्या अशा 11 करायचे आहेत तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगते एक दुसरा प्रभावी उपाय. जर आपले पैसे कुठे अडकले असतील, म्हणजे तुम्ही एखाद्याला उसने दिले असतील आणि ती व्यक्ती तुम्हाला पैसे ते परत करत नसेल, बरेच वर्ष झाले असतील तुम्ही पैसे मागत आहात आणि ती व्यक्ती तुम्हाला पैसे परत करत नसेल, अशा वेळेस किंवा तुमचे आर्थिक तुमचे व्यवहार म्हणजे व्यवसाय वगैरे असेल आणि त्यात तुमचं नुकसान सारखं होत असेल, किंवा तुम्ही कुठे ऑफिसमध्ये कामाला असाल आणि ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचे बॉस, तुमचे कलिग जे वरिष्ठ असतात ते तुम्हाला त्रास देत असतील, म्हणजे तुमची चुकी नसताना जर तुम्हाला त्रास देत असतील, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं की एक संध्याकाळी एक नारळ घ्यायचा आहे सोडलेला हातामध्ये, 1 रुपया घ्यायचा आहे आणि तो घेऊन कालभैरव अष्टक 11 वेळा किंवा 21 वेळा असं आपल्याला सव्वा महिना करायचा आहे. 1 महिना 25 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि त्याचबरोबर 1 रुपया शिक्का घ्यायचा आहे. तो शिक्का आणून आपल्या जे तुळस आहे त्याच्या खाली मातीमध्ये तो पुरायचा आहे व्यवस्थित पहिल्या वेळेस. आणि नंतर मग तुम्हाला दरवेळेस ते कालभैरव अष्टक मंदिरात जाऊन 21 किंवा 11 वेळा कालभैरव अष्टक बोलायचं. अशा रीतीने जर तुम्ही ते हे केलं की नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीतनं काही ना काही तुम्हाला क्लिक होईल, किंवा ती गोष्ट त्या जे तुम्हाला त्रास देत आहेत तर ते तुम्हाला त्रास देणं कमी होतील. तुमचे जे अडकले पैसे ज्या व्यक्तीकडे आहेत
ती कदाचित तुम्हाला फोन करून तुम्हाला थोडीफार रक्कम वगैरे पुढे करेल किंवा काहीतरी बोलेल, जे अगदीच बोलत नव्हती ती बोलायला लागेल. तर कालभैरवदेवांना अशी विनंती करायची करताना, जेव्हा तुम्ही तुमची रक्कम मागता, की ज्या माणसाचं तुमचे पैसे अडकले त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, त्या व्यक्तीला सद्बुद्धी द्या, की जेणेकरून तो तुमची रक्कम तुम्हाला परत करू शकते. त्याचे काय प्रॉब्लेम्स असतील ते सोडवा आणि त्याच्यानंतर त्याला सद्बुद्धी द्या, की त्याने माझे पैसे परत करावे, अशी विनंती करायची आहे तुम्ही. कारण की देवाजवळ आपण जेव्हा एखाद्यासाठी चांगलं मागतो ना, देव नक्की आपल्याला आपली मदत करतो. प्रयत्न करायचा की आपण एखाद्या व्यक्तीविषयी वाईट न बोलता त्याचं चांगलं कसं होईल ह्याची प्रार्थना करायची. म्हणजे असं कधी कोणाला आपल्याला कितीही त्रास दिला तरी शक्य प्रयत्न करायचे की आपण त्याचं कधीही वाईट बुद्धीने, कुशक बुद्धीने त्याचा विचार करू नये. जे काही त्याला दंड द्यायचा ते परमेश्वर आहेत, स्वामी आहेत, तर त्याला त्यांच्या कर्माची शिक्षा नक्कीच देत असतात. पण आपण मात्र त्याचं वाईट कधी बोलू नये कोणाविषयी किंवा त्यांच्याविषयी वाईट विचार करू नयेत. तर आपण आपलं मन स्वच्छ ठेवायचं आहे आणि फक्त महाराजांची सेवा करायची आहे. आणि बघा तुम्हाला ह्याच्यानंतर किती छान अनुभव येतात. आणि कालभैरव अष्टकदेव असे आहेत, जरी तुम्हाला त्यांचं असं भय बघून तुम्हाला वाटत असेल तरी ते इतके कृपाळू आणि दयाळू आहेत की जर तुम्ही त्यांची सेवा नित्यनेमाने करत असाल व्यवस्थित, तर नक्की तुम्हाला त्याचं फळ ते नक्की देतात. आणि त्याचबरोबर अजून एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते. जेव्हा राहू केतू आपले खराब होतात असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही रोज चपात्या आपण पोळ्या करतो, काही लोक पोळ्या म्हणतात, काही लोक चपात्या म्हणतात. तर चपात्या पोळ्या करता तेव्हा जी पहिली पोळी बनवता, तर ती कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायची आहे, पण त्या पोळीला तेल नाही लावायचं आहे. अशी सुकी चपाती पहिली बनवून त्यांना खाऊ घालायची आहे. तर हा होता आजचा छोटासा उपाय कालभैरव देवांविषयी. तर त्यांना न घाबरता त्यांची सेवा करा, नक्कीच तुमचे प्रश्न सुटतील अशी आशा करते. आणि जर तुम्हाला ह्यातून काही चांगला अनुभव आला तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा किंवा मला पर्सनल तुम्ही मेसेज करून सांगू शकता. तर आशा करते तुमच्या हातून खूप चांगली सेवा घडेल. स्वामी तुम्हाला सर्वांकडनं चांगली सेवा करून घेऊ देत. आजची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर नक्की शेअर करा. एखाद्याला जर ह्या माहितीची गरज असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. प्लीज सर्वांनी लाईक करा, कारण की तुमचा एक लाईक माझ्यासाठी शाबासकीची थाप आहे. कारण की खूप कष्टाने आपण करत असतो व्हिडिओ, खूप मेहनत घ्यावी लागते ह्यामागे. तर प्लीज सर्वांनी एक लाईक नक्की करा. आणि माझा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. त्याचबरोबर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक अशी छानशी माहिती घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, आनंदी राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.